श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील. आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली 33 या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण जाणून घेणार आहोत की तुळशीच्या रोपट्याला पाणी का घालावे, त्याने काय चमत्कार होतात, त्याचे काय महत्त्व आहे. तुळशीला पाणी घातल्याने काय काय चमत्कार होतात ते आज आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे रोपटे हे अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णू यांना तुळशीचा भोग लावतात, कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. म्हणून तुळशीला विष्णुप्रिया या नावानेही ओळखले जाते. तुळशीची पूजा करणारा माणूस कधीही दैद्री राहत नाही, त्याची दुर्गती होत नाही, त्याची सगळी पापे नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचा काय फायदा आहे, त्याची एक कथा आहे, ती आपण ऐकणार आहोत. एकदा देवी सत्यभामा श्री विष्णूंना विचारते, भगवान श्री विष्णू, तुम्ही तुळशीची पूजा का करता, रोज तिला पाणी का घालता. तेव्हा भगवान श्री विष्णू सत्यभामेला म्हणतात, हे देवी, तुळस ही साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. तिला पाणी देण्याने सर्व पापे नष्ट होतात. याचे महत्त्व सांगणारी एक कथा मी तुला आज सांगतो. जो ही कथा ऐकेल त्याची सगळी पापे नष्ट होतील. त्याला तुळशीला पाणी देण्याचे 100 वर्षाचे पुण्य लाभेल. त्यामुळे ही कथा लक्षपूर्वक ऐक. सत्यवान बोलते, भगवान श्री विष्णू, तुम्ही कथा मला सांगा, मी लक्षपूर्वक ऐकायला तयार आहे. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात, हा प्राचीन इतिहास आहे. त्यावेळी अवंतीपुरी या नगरामध्ये एक धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत पापी होता. तो नेहमी चोरी करायचा, लोकांच्या पैशावर नजर ठेवायचा, वेश्यागमन करायचा. पूजापाठ त्याने कधी केलाच नाही. त्याला शास्त्र अध्ययन करण्यामध्ये रस नव्हता, तर तो दुसऱ्याचा सतत वाईट विचार करायचा. तो दिवसा पैसे कमवायचा आणि रात्री वेश्यागमन करायचा आणि लोकांची पैसे फसवणूक करून उडवायचा. त्यामुळे लोक सगळे त्रस्त झाले होते. एकदा तो खरेदी विक्रीसाठी मातेश्वरीपुरी या नगरामध्ये गेला असता तिथे त्यांनी पाहिले की नर्मदा नदी वाहत आहे. त्या नदीमध्ये कित्येक लोक आंघोळ करण्यासाठी जात आहेत. त्यांनी त्या लोकांना विचारले की या नदीमध्ये तुम्ही आंघोळ का करत आहात. तेव्हा लोकांनी सांगितले की या नदीमध्ये आंघोळ केल्याने तुमची जन्मांजन्मांतरीची पापे नष्ट होतात. म्हणून त्याने पण त्या नदीमध्ये आंघोळ केली आणि तो पुढे चालू लागला. त्यावेळी त्यांनी बघितले की तिथे एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये सगळे विद्वान ब्राह्मण होते. तो त्या ब्राह्मणांबरोबर राहू लागला. इतर विद्वान ब्राह्मणांप्रमाणे हा पापी ब्राह्मण रोज श्री विष्णूंचे नामस्मरण करून पूजापाठ करून त्यांना नैवेद्य दाखवू लागला. इतर सर्व देवांची देवपूजा झाल्यावर, नैवेद्य दाखवून झाल्यावर तो ब्राह्मणांबरोबर जेवण जेवायचा. ब्राह्मण रोज सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यावर तुळशीला पाणी घालायचे. त्याप्रमाणे नकळतपणे हा ब्राह्मण सुद्धा तुळशीला पाणी घालू लागला. हा त्याचा नित्यक्रम चालू होता. एक दिवस तो रात्री झोपलेला असताना त्याला साप येऊन चावला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी सर्व ब्राह्मणांनी बघितले की हा बेशुद्ध आहे, म्हणून त्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला. त्याचा श्वास तपासला तेव्हा त्यांना कळले की साप चावून याचा मृत्यू झालेला आहे. मग त्यांनी तुळशीपत्र त्याच्या तोंडावर ठेवून त्याचे प्रेत सर्वांनी उचलले आणि ते मशानाकडे चालू लागले. ब्राह्मणाचा आत्मा यमदूताच्या दूतांना बघून मोठ्याने रडू लागला, गयावया करू लागला, त्यांना क्षमा याचना करू लागला. त्यावेळी ते दूत म्हणाले, दुष्ट ब्राह्मणा, तू खूप पाप केले आहेस. चल यमलोक चल, तुझा हिशोब चित्रगुप्त आणि यमराज नक्कीच करतील. हे ऐकल्यावर तो अजून मोठ्याने रडू लागला, त्यांना अडवू लागला, त्यांना क्षमा मागू लागला. तरीही यमदूतांना दया आली नाही. तेव्हा यमदूत त्याला घेऊन यमराजांसमोर आले. यमराज समोर बसलेले होते. त्या दुष्ट ब्राह्मणांना बघून यमराज चित्रगुप्तांना म्हणाले, हा तोच ब्राह्मण आहे. तुम्ही
ह्याचा लेखाजोखा बघा. ह्याला कोणती शिक्षा करायची ते सांगा. तेव्हा चित्रगुप्ताने त्यांच्या हिशोबाची वही काढली आणि ती बघितल्यानंतर चित्रगुप्त यमराजांना म्हणाले, हा खूप पापी ब्राह्मण आहे. याने खूप पापं केली आहेत आणि ह्याची सगळी पापे अक्षम्य आहेत. त्यामुळे याला नरकातच घाला. तेव्हा यमराज यांनी दूतांना आदेश दिला की याला कुंभीपाक नरकात घाला. याला तेल घालून खाली आग लावून उकळत्या तेलात घाला. तेव्हा दूत त्या ब्राह्मणाला घेऊन उकळत्या तेलात टाकण्यासाठी घेऊन गेले. एका कढईमध्ये तेल टाकून खाली त्याने आग पेटवली आणि उकळत्या तेलामध्ये त्या ब्राह्मणाला टाकले. तर पाहतात तर काय आश्चर्य, खाली लावलेली आग विझली आणि जे तेल तापलेले होते ते सुद्धा थंड झाले. ते पाहून दूत धावत धावत यमराज यांच्याकडे आले आणि म्हणाले की आज काही विचित्र झाले आहे. ज्या तेलात आम्ही टाकले ते तेल थंड झाले आणि खाली आग विझून गेली. तेव्हा यमराज विचार करू लागले की इतक्या वर्षात असं कधी घडलं नाही आणि यावेळी असं विचित्र का बरं घडलं असेल. त्याचवेळी अचानक नारद मुनी तेथे आले. तेव्हा यमराज नारद मुनींना बघून खुश झाले आणि म्हणाले, नारद मुनी, हा जो ब्राह्मण आहे ह्याने खूप पापं केली आहेत, पण आज एक विचित्र घटना घडली आहे. आम्ही याला उकळत्या तेलात टाकले तर तेल थंड झाले आणि खाली लागलेली आग सुद्धा विझून गेली. तर आम्ही आता काय करू. तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले, हा ब्राह्मण पापी आहे, पण याने पापं सुरुवातीला केलेली आहेत, पण मरायच्या आधी काही काळ त्यांनी विद्वान ब्राह्मणांमध्ये घालवलेला आहे. चांगल्या लोकांमध्ये राहिल्यामुळे त्याला चांगल्या सवयी लागल्या आणि त्याच्या हातून पुण्य घडले. त्यामुळे ह्याची सगळी पापं नष्ट झालेली आहेत. त्यामुळे याला तुम्ही नरकात घालू शकत नाही. हा खूप पुण्यवान आहे. तुम्ही याला नरकाचे दर्शन घडवा. त्याप्रमाणे यमराजाने दूतांना आदेश दिला की याला यमलोकाचे दर्शन घडवा. त्यामुळे दूत त्याला यमदूताचे दर्शन घेण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर ते त्याला विष्णू लोकात घेऊन गेले. विष्णू लोकात तो यक्ष झाला. सत्यभामा भगवान श्री विष्णूंना म्हणाली, ह्याने असे काय केले की याची पापं नष्ट झाली. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले की मला वृक्षांमध्ये तुळस प्रिय आहे, मासामध्ये कार्तिक मास, तिथीमध्ये एकादशी आणि क्षेत्रामध्ये द्वारका प्रिय आहे. जो तुळशीची पूजा करतो, नित्य तिला पाणी घालतो, त्यावर माझी कृपा राहील. त्याची सगळी पापे नष्ट होतील. त्याच्या घरात सुख शांती लाभेल, समृद्धी वाढेल. तुळशीला स्वच्छ जागी ठेवावे. तुळशीला चुनरी चढवावी, कारण ती साक्षात विष्णू पत्नी आहे. त्यामुळे पती पत्नीचे प्रेम वाढते, विश्वास वाढतो, सदा सौभाग्य प्राप्त होते. तुळशीसमोर कधीही अपशब्द बोलू नये. तुळशीसमोर कधीही पाणी भरून ठेवू नये. दिवा लावावा. तो दिवा विझला तर तो दिवा तिथून काढून टाकावा. असे विझलेला दिवा तुळशीजवळ ठेवल्याने अशुभ संकेत मिळतात. विझलेला दिवा साक्षात मृत्यूचे लक्षण असते. तुळशीजवळ गणेश आणि भगवान शिवांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. तसेच तुळशीमध्ये स्वच्छ माती वापरावी. स्मशानातली किंवा घाणेरडी माती वापरू नये. तुळशीतील गळून पडलेली पाने मातीमध्ये पुरावीत. ती कचरा डब्यात टाकू नये. अशाने पाप लागते. तसेच आंघोळ झाल्यावर बहुतेक स्त्रियांना सवय असते तुळशीला केस सोडून पाणी वाहण्याची. ही पद्धत चुकीची आहे. यामुळे तुळशीचा अपमान होतो. त्यामुळे केस बांधून कुंकू लावून तुळशीला पाणी घालावे. तुळशी नदी नाल्याजवळ ठेवू नये. तुळशी सुकणे हा एक अशुभ संकेत आहे. तुळशीला नेहमी आंघोळ करूनच पाणी वाहावे. तुळशीच्या नित्य सेवेने आणि दर्शनाने स्वर्गाची प्राप्ती होते. नित्य सेवेने सुख समृद्धी घरात नांदते. तुळस घरात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी.
तुळशीजवळ मेलेली झाडे ठेवू नयेत, काटेरी झाडे ठेवू नयेत. तुळशीजवळ फक्त तुम्ही केळ्याचे झाड ठेवू शकता, त्यामुळे तुम्हाला अजून चांगले रिझल्ट मिळतील. तसेच तुळशीमध्ये शालिग्राम ठेवू शकता. शालिग्राम हे तुळशीचा शुभ प्रभाव अजून वाढवते. शालिग्राम हे साक्षात श्री विष्णूचे स्वरूप आहे. त्याची रोज पूजा करावी, त्यावर दुधाचा अभिषेक करावा आणि त्यानंतर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवावे. त्यामुळे घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.